मारहाण आणि प्राण्यांच्या शिकार प्रकरणामध्ये अटकेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या आता अन्नत्याग आंदोलन करणार आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या सध्या पोलीस कोठडीत आहे आणि कोठडीतच खोक्या अन्नत्याग आंदोलन करणार आहे। याबाबतचं निवेदन त्यानं पोलीस निरीक्षकांना दिलंय। बघूया। बीडचा गुंड खोक्या करणार अन्नत्याग आंदोलन। कुटुंबाला मारहाण करणाऱ्यांना अटक करा। आरोपींच्या अटकेसाठी खोक्याचं जेलमध्ये आंदोलन। बीडच्या शिरूर इथल्या ढाकणे पिता पुत्राला अमानुष मारहाण प्रकरणात सतीश भोसले म्हणजेच खोक्या सध्या पोलीस कोठडीत आहे। गुंडगिरी, मारहाण, प्राण्यांची शिकार करणं असे अनेक गुन्हे खोक्यावर दाखल आहेत आणि हाच गुंड खोक्या आता कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार आहे। आपल्या घरावर गुंडांनी हल्ला केला, त्या गुंडांच्या अटकेसाठी खोक्यानं अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला। पोलीस निरीक्षकांना त्याने तसं पत्र दिले। सोबतच पत्राची प्रत मानवाधिकार आयोग आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे देखील पाठवले। माझ्यावर 307 चा खोटा गुन्हा दाखल असून मी सध्या कोठडीत आहे। मला अटक झाल्यानंतर माझं घर पाडून उद्ध्वस्त केलं। माझ्या घरातील साहित्य काही गुंडांनी जाळलं। यामध्ये जनावरांचा मृत्यू सोबतच कुटुंबाची कागदपत्रे जळून खाक झाली। घर पेटवणाऱ्या लोकांनी माझ्या कुटुंबावरही हल्ला केला। यात लहान मुलं, महिला जखमी झाल्या। यामुळे मी व्यथित झालो। माझी जगण्याची इच्छा संपली आहे। जोपर्यंत माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या पोलीस कोठडीत आहे। अटकेच्या कारवाईनंतर पोलिसांनी खोक्याचं ग्लास हाऊस जमीनदोस्त केलं। मात्र कारवाई झाल्यावर काही गुंडांनी घरावर हल्ला केल्याचा खोक्याचा दावा आहे। त्याच गुंडांच्या अटकेसाठी खोक्या अन्नत्याग आंदोलन करणार आहे। आता त्याच्या पत्राची आणि आंदोलनाची कशी दखल घेतली जाते हे पाहावं लागेल। विकास माने, झी 24 तास, बीड।